माईक आपण थोड्याशा बाजूला काढायच्या आहेत मैदानाच्या बाहेर, ती विनंती आहे. कारण की जर आपण पाहिलं तर ही स्पर्धा, हे आयोजन आणि या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण आपल्याला स्क्रीनवरती देखील पाहायला मिळणार आहे. आणि त्याचप्रमाणे आमच्या मुख्य व्यासपीठावरती प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर सन्माननीय संदीपजी मडवी साहेब ते देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील यथोचित सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. तर मी विनंती करेन आमचे सन्माननीय वैभवजी मडवी साहेबांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण सन्माननीय संदीपजी मडवी साहेबांचा मुख्य व्यासपीठावरती आमचा सन्मान करायचा आहे. माझ्या माहितीप्रमाणे आमचे उत्कर्ष दिवा या संघाचे प्रामुख्याने संघ मालक देखील आहेत आणि अगदीच त्यांचा हा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या संदीपजी मडवी साहेबांसाठी. आज प्रामुख्याने वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलेत या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी. आणि त्याचप्रमाणे सन्माननीय ओमकारजी मडवी साहेब ते देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मी वैभवजी मडवी साहेबांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. ओमकारजी मडवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक पाहुणे मंडळींची या ठिकाणी उपस्थिती, अनेक मान्यवरांची रेलचेल आज संपूर्ण दिवसभरात आणि सलग 2 दिवस मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये थर्ड अंपायर देखील आपण ठेवण्यात आलेला आहे. तर मी थर्ड अंपायर ला देखील विनंती करेन की आपण देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. त्यानंतर आपण सारंगजी मडवी साहेब त्यांचा देखील आपण सन्मान घेत आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय द्वारकानाथजी मडवी साहेब ते देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण आज सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती घेत आहोत. आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय द्वारकानाथजी मडवी साहेब या ठिकाणी उपस्थित, त्यांचा सन्मान आमचे सन्माननीय जर आपण पाहिलं तर अनिलजी मडवी साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते आपण घेत आहोत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या द्वारकानाथजी मडवी साहेब. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर उत्कर्ष दिवा हा संघ जर फायनल मध्ये दाखल झाला आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर त्यांच्याकडून 11,000 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. ग्रीन सिग्नल आणि लेट्स प्ले आणि मॅचला होते सुरुवात. सलामीची जोडी टीम उत्कर्ष दिवा या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये एका बाजूला जर आपण पाहिलं तर स्ट्रायकर एंडला विराज आणि नॉन स्ट्रायकर एंडला वैभव आणि गोलंदाजी मार्क वरती आलाय हमजा. पहिलाच बॉल खोलवर पद्धतीचा राहिलाय, त्या ठिकाणी मात्र फ्लिक ऑफ द डिश कंप्लीट होते, ती सिंगल. खातं उघडलं जाते एक या धावसंख्येने. उत्कर्ष दिवा मित्रमंडळ दिवा कोळीवाडा आयोजित ही टेनिस बॉल क्रिकेटची अप्रतिम क्रीडा स्पर्धा. आणि या क्रीडा स्पर्धेच्या दरम्यान जर आपण पाहिलं तर आजच्या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील पहिली मॅच सकाळ सत्र. आणि मी आमचे लाईनमॅन विनंती करेन की आपण लाईनमॅनची भूमिका पार पाडायची आहे, विनंती असेल. यावेळेस फिंगर स्क्रोल केले अगदीच अलॉंग द कार्पेटच्या स्वरूपात बॉलला खेळून देखील काढलं. एक धाव तर कंप्लीट होते. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 2 या आकड्यावरती. एक चांगली सुरुवात, एक चांगला आयोजन. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर जवळजवळ उत्कर्ष मित्रमंडळ दिवा कोळीवाडा या मंडळाला जर आपण पाहिलं तर जवळजवळ 65 वर्ष पूर्ण झालेत. आज एकमेव असं हे मंडळ असेल दिवा नगरीतील ज्या मंडळाला 65व्या वर्षामध्ये पदार्पण होत असताना पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल. यावेळेस फ्लिक केलंय, चांगला फटका, त्या ठिकाणी शॉट मिडॉनला देखील क्षेत्ररक्षक अप्रतिम करतोय. दोन्ही बॅटर्स उत्कर्ष दिवा या संघाच्या माध्यमातून एका बाजूला कॅप्टन विराज मडवी आणि नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहिलं तर वैभव. अशी सलामीची जोडी. टॉस हारल्यानंतर बॅटिंग करायची आहे. 5 षटकांचा सामना. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर हमजा
D1चं पहिलं षटक हातळत असताना आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत टीमची धावसंख्या 3 या आकड्यावरती, 2 या आकड्यावरती, माफ करा. यावेळेस टर्न झालेत. बॉल चाललाय अगदीच डी फॉर डिक्लेअर झोन मध्ये. ज्या ठिकाणी मिळेल ती म्हणजे फक्त आणि फक्त एक सिंगल. एक एक धाव जोडण्याचा हिथून पुढचा प्रवास टीम उत्कर्ष दिवा या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर ज्या ठिकाणी एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात दिली जाते त्या ठिकाणी आपण भगवे झेंडे त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. तर आपण त्या गोष्टीची नक्कीच दक्षता घ्या. आणि मैदानाची भौगोलिक परिस्थिती आपण पाहिली तर अर्धवर्तुळ आकाराचं हे क्रीडांगण. यावेळेस राखल्या फुल टॉस, प्रोटेक्शन कुठलंच नाही आहे. क्षेत्ररक्षक धावतायत, दूरवरतून येतील. चांगला प्रयत्न, अप्रतिम एफर्ट्स. आणि आता जर आपण पाहिलं तर 2 धावा तर कंप्लीट आणि थ्रो येईल. तत्पूर्वी बघता बघता 3 धावा अगदी यशस्वीरित्या कंप्लीट होतात. चांगला रनिंग बिटवीन द विकेट. परंतु क्षेत्ररक्षकाचं देखील चांगलं कौतुक करावं लागेल. स्माईलचं नक्कीच कौतुक करावं लागेल. चांगला प्रयत्न आपल्या संघासाठी, जवळजवळ 1 धाव वाचवण्याचा त्याचा हा प्रयत्न देखील राहिला. जर आपण मैदानाच्या आतमध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये जर आपण पाहिले तर विद्युत प्रवाहाचा पोल आहे. त्या पोलला जर बॉल आदळतोय तर आपण धावून रन्स काढायचे जर चेंडू आतमध्ये राहिला तर. याची दक्षता घ्या. यावेळेस फटका फसलाय आणि बॉल चालला आहे डिक्लेअर झोन मध्ये. 1 या धावसंख्येसाठी आणि टीमची धावसंख्या 7 या आकड्यावरती. 7 धावा. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. टीम जर आपण पाहिले तर एका बाजूला वाशी रॉयल्स हा संघ अगदीच टॉस जिंकल्यानंतर कॅप्टनने निर्णय घेतला, डिसिजन घेतला. अर्थातच आम्ही गोलंदाजी करू आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले टीम उत्कर्ष दिवा या संघाला. पहिल्या इनिंगसाठी बॅटिंग करायला अगदीच प्रयत्न करावा लागेल. आज आपण पाहिले तर आमचा सभामंच आणि आमच्या सभामंचावरती उपस्थित संपूर्ण मान्यवर अतिथी देवभव अगदीच आपल्याला पाहायला मिळतात. आज सकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर याच ऐरोली परिसरातील आणि त्याचप्रमाणे नवी परिसरातील सागरजी नाईक साहेब माजी महापौर आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर आनंदजी सुतार साहेब त्यांची देखील प्रामुख्याने उपस्थिती आज या क्रीडांगणावरती या उद्घाटन समारंभाच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाली. आज प्रत्येक विभागामध्ये क्रिकेटच्या अनेक मोठमोठ्या स्पर्धा त्या ठिकाणी संपन्न होत असताना आपण नवी मुंबई परिसरामध्ये पाहिल्यात. परंतु आज नवी मुंबई ज्या प्रकारे विकसित असं शहर आहे आणि त्याच नवी मुंबई परिसरामध्ये आपण पाहिलं तर ऐरोली नगरीत दिवा कोळीवाडा आणि या दिवा नगरीमधील ही थाटामाटाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि याच दिवा नगरीतील अगदीच ज्याने कैक स्वप्न पाहिलेत आणि आज तीच स्वप्न साकार होत असताना ISPL सारख्या सगळ्यात मोठ्या स्पर्धेमध्ये ज्याची निवड झाली तेच ओमी प्रकाश केनी, अप्रतिम असा खेळाडू आपल्याला खेळत असताना पाहायला मिळेल. यावेळेस मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र शॉर्ट मिड ऑफला देण्यात आहेत. डॉट बॉलची सांगता होते. टीमची धावसंख्या जागेवर राहील फक्त आणि फक्त 7 या आकड्यावरती. सातारा स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी घर बसल्या देखील तुम्ही अनुभवू शकता, पाहू देखील शकता. नक्कीच त्यांचं देखील आपण कौतुक करणार आहोत. गोलंदाज राईट ओव्हर द विकेट. यावेळेस टायमिंग चांगलं आहे, मिडलिंग चांगलं आहे. फटका येईल की काय, परंतु मैदान अपुर असल्या कारणामुळे मिळेल ती म्हणजे फक्त आणि फक्त सिंगल. जर आणि यानंतर जर आपण पाहिलं तर होणारा सामना नवसाथी दिवा आणि गावदेवी राबाडा दोन्ही संघाचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेक्स मध्ये आणि या पहिली इनिंग संपण्याच्या आधी आपण उपस्थित राहायचं आहे ही विनंती असेल. बोलूया मॅच कडे. यावेळेस ताकद नव्हे तर चांगला युक्तीचा वापर केला. इनफिल्डच्या वरनं बॉल मात्र ट्रॅव्हल होते अगदी दन 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 करत सीमारेषा पलीकडे.
4 या धावसंख्येसाठी या स्पर्धेतील आणि या सामन्यातील ठीक 11:49 येणारा हा पहिला चौकार विराटच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 12 या आकड्यावरती. 3 चेंडू अखेरीस 12 धावा आणि चेंडू हा तुम्हाला निवडता येणार नाही. जो आमचे आयोजक कमिटी चेंडू देतील तोच चेंडू तुम्हाला घेऊनच खेळावा लागेल. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये वादळ आलंय विराज या नावाचं, ज्याच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवरती क्लासिकल फटका आणि त्यानंतर हा षटकार. टीमच्या टोटलमध्ये तब्बल 6 धावा ऍड होत आहेत आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 12. 18 या आकड्यावरती 4 चेंडू अखेरीस 18 धावा. चांगलं स्टार्ट, चांगली मॅच, पहिला सामना, सकाळचं सत्र आणि बॅटिंग जर आपण पाहतोय ते म्हणजे कॅप्टनच्या माध्यमातून. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत आणि P1च्या दुसऱ्या षटकाचा पुरेपूर फायदा आता मात्र घेतला जाईल. महत्वाचं षटक, अगदीच मनस्थिती असेल चांगला टोटल उभा करण्याची. यावेळेस क्रिकेटचं ब्रह्मास्त्र टोकरस यॉर्कर, एक तेरी तो एक मेरी. जर तू मला षटकार लगावू शकतो तर डेफिनेटली माझ्याकडे देखील ती शैली आहे आणि त्या शैलीचा मी वापर करून तुला देखील थांबवू शकतो. आहे ते डॉट. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. अंतिमचा चेंडू आणि या स्पर्धेचा नियमच आहे कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग. म्हणजे तुम्ही तुमच्या प्रॉपर ड्रेसकोट मध्ये असणं हे खूप गरजेचं आहे, कारण की स्पर्धा तेवढी सुसज्ज आहे आणि सुस्वच्छ आहे हे क्रीडांगण आणि या संपूर्ण आयोजन आणि या स्पर्धेचा अप्रतिम असा हा महत्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु यावेळेस आपण पाहिलं तर चांगला फटका, परंतु एकच धाव त्या ठिकाणी मात्र कंप्लीट होते. शेवटच्या बॉलवरती येणारी ही सिंगल टीमच्या टोटलमध्ये अगदी यशस्वीरित्या ऍड होते आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे पहिल्या 2 षटका अखेरीस आतापर्यंत 19 या आकड्यावरती. म्हणजे सरासरी जर आपण पाहिली ना तर पहिल्या षटकामध्ये जवळजवळ सुनील सर 7 धावा आल्या आणि दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली ना तसं आपण पाहिलं तर जवळजवळ सागरच्या गोलंदाजीवरती मात्र कैक धावा आल्यात, जवळजवळ 12 धावा. अनेक पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित राहतील. आज मैदानाच्या चोहीकडे जर आपण पाहिलं तर संपूर्ण नाईक फॅमिलीचं हे फ्लेक्स आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर संपूर्ण दिवागाव ग्रामस्थाचे संपूर्ण खेळाडू, ज्येष्ठ सभासद, ज्येष्ठ नागरिक आणि आज या संपूर्ण ज्येष्ठ खेळाडूंनी आणि त्याचप्रमाणे संपूर्ण ग्रामस्थांनी मात्र केलेलं सहकार्य, केलेली मदत आज पूर्णपणे पणाला लावून आज उत्कर्ष मित्र मंडळ आज उंच भरारी घेते. जवळजवळ 65 वर्ष या मंडळाला होत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि या 65 वर्षामध्ये ही स्पर्धा अगदी गुरुवारच्या दिवसामध्ये अनुभवायला आणि पाहायला मिळणार आहे. वळू या मॅचकडे. गोलंदाजी मार्कवरती आला आहे आपल्या स्पेलमधील 3ऱ्या षटकावरती हमजा. यावेळेस बॅटचा फेस ओपन केला. शॉर्ट मिडलचं क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल होत्या, चांगला प्रयत्न राहिला परंतु एकच धाव त्या ठिकाणी मिळणार. सिंगल डबल टीमचं टोटल मात्र पुढे सरकेल. टीमची धावसंख्या 20 या आकड्यावरती आणि खूप गरजेचं आहे एक धावसंख्येला देखील महत्त्व देणं, कारण की थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं. अगदीच मोक्याच्या क्षणी ज्यावेळेस तुम्हाला संधी मिळेल ना त्यावेळेस तुम्ही हात खुले करू शकता, परंतु संधी ही तुम्हाला मात्र निर्माण करून अगदीच मिळणार नाही. तुम्हाला संधीचं सोनं करावं लागेलच आणि तोच प्रयत्न मात्र चालू आहे मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. कुठे ना कुठेतरी मात्र नक्कीच रणवे मध्ये अडथळा निर्माण झाला असं नाही. प्रतिस्पर्धी संघाचा बॅटर तो देखील तितकाच तगडा आहे, ज्याच्याकडे मात्र प्रचंड क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे आणि अनुभवाची शिदोरी ही भरपूर आहे, कारण की नईंबी परिसरामध्ये ज्या प्रकारे क्रिकेट उत्कर्ष दिवा या संघाने खेळलंय आणि तेच क्रिकेट आज वैभवच्या माध्यमातून साकारला जाईल. स्ट्रायकर एंडला यावेळेस लोअर फुल टॉस बॉल अलांग द ग्रास. इस्माईलच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, एकच धाव त्या ठिकाणी मात्र घेतली जाईल. चांगला थ्रो स्माईलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल कंप्लीट होते, टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. उत्कर्ष दिवा बिनबाद आतापर्यंत 21 या आकड्यावरती. आमच्या सोबत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये गुणलेखक म्हणून जर आपण पाहिलं तर साहिल, तो देखील चांगलं सहकार्य करतोय. गुणलेखकाची भूमिका त्याची देखील आम्हाला नक्कीच उत्तमरित्या राहील, त्यांचे देखील आम्ही आभार.
यावेळेस शरीरापासून थोडासा चेंडू दूर राहिला, परंतु त्यावरती मिळते ती म्हणजे फक्त आणि फक्त एक सिंगल. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 3 चेंडू अखेरीस 22 या आकड्यावरती. आणि इनिंग ब्रेक्स मध्ये आपण प्रत्येक सामन्याचा टॉस घेणार आहोत. त्यामुळे मी नवसाती दिवा टीम कॅप्टन आणि गावदेवी राबाडा या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करेन की आपण रिपोर्टिंग करा. यावेळेस मात्र व्ही शेप मध्ये सरळ बॅटने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्नामध्ये मात्र जवळजवळ बॅटर्स कंप्लीट करतात, त्या म्हणजे 2 धावा. क्षेत्ररक्षकाचा चांगला प्रयत्न राहिला, जवळजवळ आपल्या संघासाठी 2 धावा तर डेफिनेटली वाचवल्यात, परंतु जर आपण पाहिले तर बॅटर्सने मात्र 2 धावा कंप्लीट केल्यात. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 24 या आकड्यावरती. 24. शेवटचे 2 बॉल, अंतिमचे 2 चेंडू. स्ट्रायकर एंडला स्वतः टीम कॅप्टन विराज. यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, परंतु फटका आणि एलिव्हेशन थोडस कमी होतंय. टीम उत्कर्ष दिवा या संघाला मिळतोय बरोबर पहिला धक्का. आणि या चेंडूवरती मात्र विराज मडवीला अगदी परतावा लागते. चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून देखील. आणि गोलंदाजाला तर खरी साथ पाहिजे कोणाची असेल तर ती क्षेत्ररक्षकाची, आणि ती साथ मिळाली. आणि बॅट्समन विराज मडवी कॅप्टनला या ठिकाणी मैदान सोडावं लागते. धक्का लागलाय टीम उत्कर्ष दिवा या संघाला पहिला. आणि टीमचं टोटल 1 गडी बाद 5 चेंडू अखेरीस 24 या आकड्यावरती. शेवटचा बॉल, अंतिमचा चेंडू. जवळजवळ या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर 16 संघांनी सहभाग घेतलाय या स्पर्धेमध्ये. 16 संघांपैकी आजच्या स्पर्धेचा पहिला दिवस, आणि पहिल्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल 8 संघ आपल्याला खेळत असताना पाहायला मिळणार आहेत. एक चांगली मॅच, चांगलं आयोजन. आणि आज आपण पाहिलं तर दिवानगरी, आणि आज दिवानगरी जर आपण पाहिली तर प्रत्येक सांस्कृतिक कला क्रीडांसाठी मात्र ओळखली जाते. आणि आज प्रत्येक कार्य अगदीच उत्साहाने साजरं केलं जातं, ते म्हणजे दिवानगरी या परिसरामध्ये. आणि आज दिवानगरीमध्ये आल्याच्या नंतर हा देखील अनुभव आहे क्रिकेटचा, आणि क्रिकेटचा धर्म म्हणजे ही दिवानगरी आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल, अंतिमचा चेंडू. अगदीच पुढे आल्याच्या नंतर मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडूचे सांगता येते. आणि षटकाची देखील समाप्ती झाली. पहिल्या 3 षटका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे आतापर्यंत 24. गडी बाद झालेत ते म्हणजे एक गडी बाद 24. म्हणजे हमजाचं जर आपण पाहिलं ना तर पहिल्या षटकामध्ये हमजाने 7 धावा खर्च केल्या. बॅकअप देत असताना जर आपण पाहिलं तर सागरने जवळजवळ 12 धावा खर्च केल्या. परंतु आपल्या स्पेलमधील तिसऱ्या षटकामध्ये हमजाने जवळजवळ फक्त आणि फक्त 5 धावा खर्च करत एक विकेट देखील संपादित करावे लागेल. म्हणजे इकॉनॉमिकली बॉलिंग परफॉर्मन्स, म्हणजे जे हवं असतं ना संघाला अगदीच ते देण्याचा हा प्रयत्न हमजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. पहिले 3 षटक आणि टीमची धावसंख्या 24. उत्कर्ष दिवा हा संघ अगदीच गडी बाद झाला, तो म्हणजे 1. गोलंदाजी मार्कवरती आलाय तो म्हणजे अनिकेत. यानंतर होणारा सामना टीम नवसाती दिवा विरुद्ध गावदेवी राबाडा. नवसाती दिवा संघाचा कॅप्टन सोहम पवार या ठिकाणी उपस्थित, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. यावेळेस टप्प्याचा बॉल पुल केला आणि पॉवरफुल आणि सक्सेसफुली लँड होईल. वैभवच्या बॅट मधनं खणखणीत षटकार आलाय या बॉल वरती. अप्रतिम फटका, टायमिंग अप्रतिम राहिले. अगदी स्वागत केले ते म्हणजे अनिकेतचं षटकाराने. सलामीला आल्याच्या नंतर अगदीच पहिल्या चेंडूपासून मात्र नक्कीच झगडत होता मोठमोठे फटके खेळण्यासाठी, परंतु आता संधी मिळाली हात खुले करण्याची. यावेळेस पुन्हा एकदा मात्र नक्कीच दूरवरतून चेंडूला खेळून काढले. एकच धाव त्या ठिकाणी मात्र मिळणार आहे. टीमची धावसंख्या देखील पुढे सरकेल, ती म्हणजे 29 31 या आकड्यावरती. 31 धावा. यावेळेस स्विचिटचा पूर्ण कॉन्फिडेंटली फटका, परंतु कॅच होते. ड्रॉप, चांगला प्रयत्न, त्यावरती मिळतील धावा तब्बल 4. आणि या चौकाराने देखील टीमचं टोटल
अगदी पुढे सरकते जलद गतीने 35 या आकड्यावरती. 35 धावा. 3 चेंडू अखेरीस 35 धावा. अप्रतिम सामना. वेल बॅटिंग परफॉर्मन्स. एका बाजूला जर आपण पाहिले तर संयमी क्रिकेट आणि त्यानंतर जर आपण पाहिले तर आक्रमकतेचं दुसरं रूप. नाव आहे बॅटरचं सँडी. पुन्हा एकदा आत्मविश्वास भरपूर आहे स्वतःवरती, त्यामुळेच मात्र पुन्हा एकदा स्विच हिट अटेंड करायची आहे. परंतु डॉट येतोय. शेवटचे 2 बॉल, अंतिमचे 2 चेंडू हे महत्वाचे आहेत अगदीच अनिकेतसाठी. यावेळेस अगदी बॅकफुटला येऊन मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र दैन्यात आहेत. फील्ड करतात, थ्रो करतील, तत्पूर्वी मिळेल ती म्हणजे फक्त आणि फक्त एक सिंगल. टीमची धावसंख्या देखील पुढे सरकते, ती म्हणजे 36 या आकड्यावरती. 36 ऑन स्कोरबोर्ड. शेवटचा बॉल आणि अंतिमचा बॉल अगदीच येते डॉट. आणि या डॉट चेंडूने मात्र षटकाची देखील समाप्ती झाली. पहिल्या 4 षटका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 1 गडी बाद. 36 या आकड्यावरती कौतुक करावं लागेल. जवळजवळ या षटकामध्ये देखील 12 धावा आलेत आमच्या सोबत. जर पाण्याची आवश्यकता भासली तर आपण स्टंपच्या मागे त्या ठिकाणी ड्रिंक्स ट्रॉली ठेवण्यात आलेली आहे, तर आपण त्या ट्रॉलीचा नक्कीच पुरेपूर फायदा घ्यायचा आहे. पाण्याची जर कमतरता कुठल्याही खेळाडूला भासली तर आपण नक्कीच ड्रिंक्स ट्रॉली त्या ठिकाणी ठेवली आहे, त्या ट्रॉलीचा आपण नक्कीच पुरेपूर फायदा घ्या. वळूया मॅचकडे. उत्कर्ष दिवाचा ही क्रीडांगण. आज आपण पाहिले तर ही स्पर्धा, हा सामना उत्कर्ष दिवा विरुद्ध वाशी रॉयल्स. गोलंदाजी मार्कवरती स्माईल. पहिलाच बॉल, फ्लिक ऑफ द रिस्ट. चांगला प्रयत्न, परंतु त्यावरती मिळेल ती म्हणजे डीप फॉर डिक्लेअरच्या स्वरूपात एक सिंगल. टीमची धावसंख्या अगदीच पुढे सरकते. 37 या आकड्यावरती. 37 धाबा. एका बाजूला सँडी, नॉन स्ट्रायकर एंडला वैभव जो सलामीला आला होता, परंतु अजूनही मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न यावेळेस सक्सेसफुली ठरतोय. येतोय उत्तुंग पॉवरफुल डीप बॅकवर्ड स्क्वेअरला क्लिअर करत असताना सँडीच्या बॅटमधनं षटकार. 6 धावा. टीमची धावसंख्या 43. 1 गडी बाद. 43 धावा. म्हणजे सलामीला आलेला बॅट्समन बाद झाल्याच्या नंतर त्या गोष्टीचा कुठलाही विचार न करता अगदीच मैदानाच्या आतमध्ये कडवी झुंज देतात हे 2 बॅटर्स. यावेळेस खोलवर पद्धतीचा बॉल, शॉट्स पेरलेला, थोडीशी मात्र फंबलिंग झाली, परंतु स्वतःला सावरलं, ओळखलं. चेंडू कुठल्या दिशेने मात्र वळतोय, परंतु आता थ्रो येईल तत्पूर्वी मात्र रिस्की सिंगल ती देखील वेगाने कंप्लीट केली जाते. अगदीच नजरेला जशी नजर मिळावी त्या प्रकारचा क्रिकेटचा खेळ आहे. आणि क्रिकेटमध्ये मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेस तुम्ही उतरताना तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड अगदीच स्ट्रॉंग असायला पाहिजे, आणि तेच माइंडसेट या ठिकाणी वापरलं गेलं. थोडीशी चूक झाली, त्याचा फायदा घेतला आणि दुसरी धाव ती देखील कंप्लीट होते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 45. यावेळेस दूरवरतून उंची भरपूर आहे, एलिव्हेशन मात्र कमी पडतंय, विकेटचं होते पतन. धक्का नंबर 2 टीम उत्कर्ष दिवा या संघाला मिळत असताना सँडी बॅक टू द डगआउट. न्यू बॅट्समन एंटर झालाय, तो म्हणजे श्रीकांत. शेवटचे 2 बॉल, अंतिमचे 2 चेंडू. आणि इनिंग ब्रेक्स मध्ये आपण टॉस कडे वळणार आहोत, ज्या ठिकाणी टीम नवसाती दिवा आणि गावदेवी राबाडा या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करेन की आपण उपस्थित राहा. यावेळेस आल्या हात खुले करण्याचा हा प्रयत्न अगदीच त्यावरती मिळेल
ती म्हणजे एक सिंगल आणि अंतिमचा चेंडू फेस करण्यासाठी स्ट्रायकर एंडला बॅटर वैभव जो सलामीला आला होता, परंतु अजूनही मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत मात्र दैन्यात आहे. एक मोठा फटक्याच्या सहाय्याने देखील करतोय. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल अगदीच खोलर पद्धतीचा राहिला. शॉर्ट्स केलेल्या क्षेत्ररक्षक येतात, फील्ड करतात, तत्पूर्वी मिळते ती म्हणजे शेवटच्या बॉलवरती सिंगल आणि षटकाचे देखील होते समाप्ती. पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 47. येणारे चेंडू असतील 30 आणि जिंकण्यासाठी 48 या धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. तर आपण वळूया इनिंग ब्रेक्समध्ये टॉसकडे. आमच्या टॉस कबॉस या मंचावरती ज्या ठिकाणी नवसती दिवा संघाचं कॅप्टन आणि गावदेवी राबाडा या संघाचं कॅप्टन आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मी शुभम पाटील विनंती करेन, दादा या आपण लगेचच आपण टॉस कबॉस या मंचावरती आपण हा टॉस घेत आहोत आणि प्रत्येक सामन्याचा टॉस आपण हा इनिंग ब्रेक्समध्ये घेत आहोत. हा स्पर्धेचा नियम आहे आणि टॉस घेण्याच्या आधी ज्या संघाचं कॅप्टन या ठिकाणी उपस्थित असेल त्या संघाला नाणेफेकी ही आपण विजयी घोषित करत आहोत. हा स्पर्धेचा नियम आहे आणि कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा देखील स्पर्धेचा महत्त्वाचा नियम आहे. कारण की तुम्ही तुमच्या ड्रेस कोटमध्ये असाल तर अगदीच ते छायाचित्र टिपण्यासाठी आमचे सातारा स्पोर्ट्सची लाईव्हची टीम ते देखील चांगला प्रयत्न करेल. त्यामुळे मी विनंती करेन की आपण येत असाल संपूर्ण संघ की आपण ड्रेस कोटमध्ये या. तर टॉस कबॉस या मंचावरती आपण यायचे. सोहम पवार विनंती करेन, दादा या. नवसाती दिवा या संघाचा कॅप्टन आणि एका बाजूला टीम आपण पाहिले तर गावदेवी राबाडा या संघाचं कॅप्टन शुभम पाटील. नाणेफेकीचा कॉल आमच्या टॉस कबॉस या मंचावरती घेतला जातोय. आमचे प्रामुख्याने पाहुणे यांच्या पवित्र शुभास्ते आपण हा टॉस घेत आहोत. अगदीच उत्कर्ष दिवा मित्रमंडळाचे प्रामुख्याने विद्यमान अध्यक्ष सन्माननीय बाळकृष्णजी पाटील साहेब यांच्या पवित्र शुभास्ते आपण हा टॉस दुसऱ्या सामन्याचा आणि टॉस जिंकलाय टीम गावदेवी राबाडा या संघाने टॉस जिंकलाय. तर मी शुभम विनंती करेन तुमचा डिसिजन आमच्यापर्यंत कळवायचा आहे, ही विनंती आहे. येस, थँक्यू सो मच सोहम पवार, आपला देखील शुभेच्छा असतील. यानंतर ऍक्शन मध्ये तुम्हाला नक्कीच आम्ही पाहणार आहोतच. दुसऱ्या सत्राला देखील सुरुवात होईल आणि जर आपण पाहिलं तर एका बाजूला टीम उत्कर्ष दिवा याच विभागातील आणि याच आयोजनाच्या प्रसंगी खेळत असताना पाहायला मिळते आणि आज प्रमुख आयोजकाच्या भूमिकेत ते आपल्याला पाहायला मिळतील. आणि आज आपण पाहिले तर निसर्गामध्ये त्याचप्रमाणे जर आपण पाहिले तर प्रत्येक क्षणोक्षणी आपण बदल होत असताना पाहायला मिळतात, परंतु आज जर आपण पाहिले तर ही स्कोरबुक अगदीच बनवण्यात आली आमचे हितेश दादा आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिले तर आमचे मंगेश दादा अगदीच त्यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेची आणि अगदीच या स्पर्धेमधील स्कोरिंगची बुक बनवण्यात आली. आणि आज आपण पाहिले तर दिवानगरीमध्ये प्रत्येक स्पर्धा असेल त्या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर त्यांचं मोलाचं सहकार्य असतंच. नक्की त्यांचे देखील आम्ही मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. अगदीच त्यांचा
सुस्वच्छ असे अक्षर आणि त्या अक्षरामध्ये जर आपण पाहिलं तर ते गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये देखील प्रामुख्याने पाहतात. त्यांचे आम्ही मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. आणि वळी या मॅचकडे दुसऱ्या सत्राला सुरुवात होते आणि सलामीची जोडी टीम वाशी रॉयल्स या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकर एंडला धनेश आणि नॉन स्ट्रायकर एंडला जर आपण पाहिलं तर हमजा. आणि मी येणाऱ्या प्रत्येक टीमला विनंती करेन की आपणास डगआउटची सुविधा करून देण्यात आलेली आहे, तर आपण त्या डगआउटमध्ये विराजमान व्हायचं. अगदी व्यासपीठाच्या समोरच ते डगआउट त्या ठिकाणी ठेवण्यात आले दोन्ही संघांना, तर आपण त्या डगआउटमध्ये जाऊन विराजमान व्हायचे हीच विनंती असेल. वळी या मॅचकडे 48 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी नॉन स्ट्रायकर एंडला हमजा आणि स्ट्रायकर एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजे धनेश. गोलंदाजी मार्क वरती रफ्तार का राजा टीम उत्कर्ष दिवा या संघाचा जर आपण पाहिलं तर महत्वाचा गोलंदाज संग्राम रनावरे, चांगला खेळाडू ज्याने टेस्ट क्रिकेट आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर नेटमध्ये देखील अनेक नामांकित खेळाडूंना गोलंदाजी केली. आणि आज आपण पाहिलं तर टीम उत्कर्ष दिवा या संघाचं नेतृत्व करतोय गोलंदाजी मार्क वरती. आणि त्याचप्रमाणे मी विनंती करेन सन्माननीय जयेंद्रजी मडवी साहेब आपण देखील या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. उत्कर्ष मित्रमंडळाचे ज्येष्ठ सभासद. यावेळेस पहिलाच बॉल ड्राईव्ह केला अगदी साईड स्क्रीनच्या जवळ क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दैनात आहे, खातं उघडलं जात आहे 1 या धावसंख्येने. 48 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी ही सलामीची जोडी. एका बाजूला टीम आपण पाहतोय ती म्हणजे उत्कर्ष दिवा, दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे वाशी रॉयल्स कडून दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करण्यासाठी हमजा आणि धनेश. स्ट्रायकर एंडला पॉवर प्लेचं पहिले षटक संग्राम रनावरे गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळते, जिथे आपण पाहतोय अगदीच सडपातळ बांधा आणि खांद्याचा पुरेपूर फायदा अगदीच घेत असताना संग्राम. यावेळेस टप्प्याचा बॉल व्ही शेप मध्ये बॉल देखील लँड होते. 1 बाउन्स क्लिअर द बाउंड्री लाईन लॉंग ऑफच्या वरतून येतोय हा चौकार. 4 या धावसंख्येने टीमचं खातं ते देखील पुढे सरकतंय ते म्हणजे 5. पहिल्या इनिंग मध्ये जर आपण पाहिलं ना तर विराज मडवीच्या बॅट मधनं बरोबर 11:49 मिनिटांनी पहिला चौकार आला होता, परंतु आता जर अगदीच आपण पाहिलं तर घड्याळामध्ये जवळजवळ वाजलेत ते म्हणजे 12:11 आणि हा पहिला चौकार आलाय. अगदीच वेळेनुसार आणि काळानुसार बदलणारा खेळ आहे तो म्हणजे क्रिकेट, त्यामुळे क्रिकेट अगदीच आत्मसात तुम्हाला करता आलं पाहिजेच. 2 चेंडू अखेरीस 5 धावा. हमजा स्ट्रायकर एंडला चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळेल. यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरनं शॉर्ट पॉइंटच्या वरनं अगदी चेंडूला खेळून काढले. क्षेत्ररक्षक धावतात फीड करतायत, परंतु चेंडूने देखील वळण घेतलंय आणि आता त्या वळणानुसार बॉल देखील चाललाय तो म्हणजे 1 या धावसंख्येसाठी घोषांकीच्या स्वरूपात 1 धाव. आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 6 ऑन स्कोरबोर्ड 6 धावा. अगदीच ड्रीम स्टार्ट करण्याचा हाच प्रयत्न यशस्वी होण्याची जाणीव करून देईल टीम वाशी रॉयल्स या संघाला, परंतु उत्कर्ष दिवा हा संघ देखील कमी नाही आहे. अगदीच अनेक बॅरपॅच आले परंतु त्यामधून देखील स्वतःला सावरलं. अगदीच न थांबता न डगमगता पुढे येणारं एकमेव गाव आहे आणि एकमेव संघ आहे तो म्हणजे उत्कर्ष दिवा. यावेळेस टायमिंग चांगलं आहे, उंची भरपूर आहे, झेल खाली. विराज स्वतः टीमचं कॅप्टन, कॅच सुटणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. विकेट्स होते पतन. पहिला धक्का टीम वाशी रॉयल्स या संघाला मिळत असताना बॅट्समन इज गॉन. पहिला धक्का, महत्वाची विकेट. म्हणजे याआधी जर आपण पाहिले तर पहिल्या इनिंग मध्ये हमजाच्या गोलंदाजीवरती विराज मडवीला परतावं लागलं होतं, परंतु आता संग्रामच्या गोलंदाजीवरती हमजाला परतावं लागतंय, परंतु कॅच पकडली आहे ती म्हणजे विराज मडवीने. कौतुक करावं लागेल कारण की या सगळ्या घडामोडी आहे आणि क्रिकेट असा खेळ आहे अगदीच प्रत्येक क्षणोक्षणी मात्र बदलून जाईल. हे वातावरण आहे क्रिकेटचे.
उत्कर्ष दिवा मित्रमंडळाचं हे आयोजन आणि उत्कर्ष दिवाचा हा पहिला सामना. एका बाजूला वाशी रॉयल्स आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर अगदीच उत्कर्ष दिवा सध्याच्या घडीला बॉलिंग करते. टीमची धावसंख्या आतापर्यंत पहिल्या 4 चेंडू अखेरीस 5-6 या आकड्यावरती गडी बाजले ते म्हणजे एक. न्यू बॅट्समॅन एंटर झालाय तो म्हणजे प्रशांत. एक गडी बाद झाल्याच्या नंतर प्रशांत आपल्याला पाहायला मिळेल वाशी रॉयल्स या संघाकडून बॅटिंग करत असताना 1 डाऊन. शेवटचे 2 बॉल P1च्या पहिल्या षटकातील अजूनही शिल्लक आहेत. शेवटचे 2 बॉल पहिले षटक संग्राम राईट ओव्हर द विकेट. यावेळेस वेगवान चेंडू खोलपतीचा राहिला राहुल साळवी त्या ठिकाणी शॉर्ट मिडॉनला आपल्याला पाहायला मिळतं. चांगलं क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळते. एनर्जी बूस्ट केली जाते. अगदीच तुमच्या कानावरती जो आवाज पडत असेल ना खेळाडूंचा आणि प्रेक्षकांचा अगदीच उत्साह भरपूर वाढतो. ऊर्जा एक वेगळी निर्माण होते आणि तीच ऊर्जा मात्र नक्कीच आता निर्माण केली जाईल. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे आपल्याला पाहायला मिळतं. अंतिमचा चेंडू शेवटचा बॉल राखले फुलटोस युवी अगदीच जर्सी नंबर 12 मध्ये आपल्याला भूषण पाहायला मिळतं. दीपेश माफ करा आपल्याला पाहायला मिळते. आणि षटकाची होते समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजे 7. गडी बाद झालेत ते म्हणजे 1. म्हणजे या आधीच्या पहिल्या इनिंग मध्ये देखील आपण 7 धावा खर्च होत असताना पाहायला मिळाल्या हमजाच्या गोलंदाजीवरती. परंतु त्या ओव्हरमध्ये विकेट आली नव्हती. हमजाने तिसऱ्या ओव्हरमध्ये विकेट घेतली होती विराज मडवीची. परंतु संग्राम रनौरेने पहिल्या ओव्हरमध्ये विकेट घेतली ती म्हणजे अगदीच हमजाची कौतुक करावं लागेल. म्हणजे इकॉनॉमिकली बॉलिंग परफॉर्मन्स अगदी तोडीस तोड उत्तर हे दुसऱ्या इनिंगमध्ये देखील दिलं जाईलच. आणि क्रिकेटचा हा रणसंग्राम आहे. पहिल्या इनिंगमध्ये देखील एकही अवंतर धाव आपल्याला पाहायला मिळाली नाही. हा क्रिकेटचा इतिहास आहे. आणि दुसऱ्या इनिंगमध्ये देखील जशी पहिल्याच ओव्हरला सुरुवात होते तशी देखील अजूनही एकही धाव अवंतर धाव आपल्याला पाहायला मिळत नाहीये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 7. गोलंदाजी मार्कवरती एक्सपिरियन्स खेळाडू क्रिकेटचा पुरेपूर अनुभव आहे. आणि नैंबे टेस्ट क्रिकेटमध्ये खेळत असताना अनेक सामने अगदी आपल्या गोलंदाजाच्या जोरावरती देखील त्याने जिंकून दिले. तोच राहुल साळवी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आणि या स्ट्रायकर एंडला प्रशांत. यावेळेस शॉर्ट स्क्वेअर लेग शॉट पॉइंटला मात्र विकेटचं होतं पतन. ओ माय गॉड. मॅचची गोल्डन विकेट आणि निशांत या ठिकाणी कॅच कॅरी करत असताना विकेट या ठिकाणी डाऊन होते. वाशी रॉयल्स या संघाची दुसरी. बॅट्समन प्रशांत बॅक टू द डगआउट. दोन गडी बाद. टीमची धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळणार आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 7. म्हणजे धक्क्यावरती धक्के मिळालेत. या आधीच्या इनिंग मध्ये देखील आपण पाहिलं तर अंतिमच्या षटकामध्ये दुसरा धक्का मिळाला होता. परंतु या ठिकाणी पहिल्या 2 षटकामध्येच 2 धक्के मिळालेत. पहिल्या षटकामध्ये 4थ्या चेंडूवरती पहिला धक्का मिळाला हमजाच्या माध्यमातून. आणि दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती मात्र परतवले राहुल साळवीने बॅट्समन प्रशांतला डगआउटच्या दिशेने. न्यू बॅटर एंटर झाला अनिकेत. न्यू बॅटर अगदीच लेफ्ट हँडेड बॅटर लेफ्ट हँडेड बॉलर. डावकुरा गोलंदाज डावकुरा फलंदाज एकमेकांच्या विरोधात. आता मात्र अनिकेत बॅटिंग करेल आणि गोलंदाजी मार्कवरती राहुल राईट लेफ्ट ओव्हर द विकेट. यावेळेस वेगवान चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर येणारा चेंडू अगदीच बॅट्समॅनला चकित करून जातोय. आणि विकेट किपर देखील चांगली साथ देत असताना चेंडूला कॅरी केली जाते. डॉट बॉलची समाप्ती होते. टीमची धावसंख्या ही मात्र जागेशी स्थिरावेल. फक्त आणि फक्त 7 द्यावी लागेल. आता मात्र नक्कीच या बॅटर्सला मोठमोठे फटके खेचावे लागतीलच. परंतु गोलंदाज चाणाक्षय चतुर आहे. तो मात्र अगदी सहजरित्या मात्र मोठमोठे फटके लगावून देणार नाही. अजून एक विकेटचं होतंय पतन. बॅट्समन अनिकेत अगदी आल्या पावली पुन्हा एकदा परतावं लागतंय टीम वाशी रॉयल्स या संघाला.
मिळतोय तो म्हणजे जवळजवळ तिसरा धक्का. बॅट्समन बॅक टू द डगआउट. 7 धावा. प्रत्येक चेंडूवरती समीकरण हे बदलेल. जवळजवळ आपण पाहिलं तर अजून या षटकातील शेवटचे अंतिमचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि या षटकामध्ये जर आपण पाहिले तर पहिल्या 3 चेंडूवरती मात्र 2 विकेट मिळालेत आणि एक निर्धाव चेंडू आलाय. कौतुक करावं लागेल. मी जसा मगाशी उल्लेख केला, राहुलच्या गोलंदाजीला सुरुवात झाली, ज्याने आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती अनेक सामने हे मात्र जिंकून दिलेत. परंतु आज जर आपण पाहिले तर P2च्या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना राहुल साळवी एक्सपिरियन्स खेळाडू. चला विनंती असेल आपण जास्त वेळ घेऊ नका, कारण की आपल्याला अनेक सामने खेळवायचे आजच्या दिवसभरामध्ये. आज या स्पर्धेचा पहिला दिवस जरूर असेल, परंतु आपल्याला अगदीच क्वार्टर फायनल देखील खेळवायचे, सेमीफायनल देखील खेळवायचे. त्यामुळे विनंती करेन की आपण थोडंसं स्पीडअप करा, हे विनंती. न्यू बॅटर एंटर झालाय चिराग. यावेळेस शरीराचा वेध घेणारा चेंडू, हा देखील येतोय डॉट. आय थिंक बॅटरला समजत नाहीये की कशा पद्धतीने मोठे फटके लगाव, परंतु गोलंदाजाकडे जर आपण पाहिले तर अगदीच नॅचरल इन स्विंग आहे, आउट स्विंग आहे, वेग आहे, व्हेरिएशन आहे. म्हणजे कुठे गती कमी करायचे, कुठे वेगवान चेंडू टाकायचा आहे, या गोष्टीची आणि या मैदानाची चांगली पुरेपूर माहिती देखील आहे. यावेळेस टप्प्याचा बॉल, गतीमध्ये मात्र परिवर्तन झाल्यानंतर हा येणारा मोठा फटका बॅट्समन चिरागच्या बॅटमधनं उत्तुंग षटकार बऱ्याच कालावधीनंतर येत असताना हा षटकार टीमच्या टोटलमध्ये भर करून जातोय. म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 5 चेंडू अखेरीस 13 या आकड्यावरती. 13 ऑन स्कोरबोर्ड. 13 धावा. शेवटचा बॉल, अंतिमचा चेंडू. जर या बॉलवरती देखील मोठा फटका येतोय ना, तर टीमचा ग्राफ वाशी रॉयल्सच्या संघाचा पुढे जाऊ शकतो. अंतिमचा बॉल, पहिल्या चेंडूवरती आक्रमण आणि आता होतंय विकेटचं पतन. अजून एक गडी बाद होते. टीम वाशी रॉयल्सच्या संघाच्या अगदी जवळजवळ 4 गडी बाद झालेत. चिराग याला देखील या मुवमेंटला मैदान सोडावं लागतंय. सेलिब्रेशन होईल मैदानाच्या आतमध्ये उत्कर्ष दिवाच्या माध्यमातून. एक षटकार आल्याच्या नंतर ही विकेट महत्वाची राहिली आणि आता विकेट घेतली आहे ते म्हणजे राहुल साळवीने. पहिल्या 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. 6.50च्या सरासरीने धाव फलकावरती लागल्या, त्या म्हणजे 13. येणारे चेंडू असेल 18 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असेल ती म्हणजे जवळजवळ 35. 18 चेंडू आणि 35 धावा. 35 धावा आणि 18 चेंडू. कंपल्सरी चेस, कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिले तर सन्माननीय जयजी मडवी साहेब आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. माझ्या माहितीप्रमाणे जर आपण पाहिलं तर ऐरोली नगरीमध्ये कुठेही क्रीडा स्पर्धा असू द्या, अगदीच पाण्याची उत्तम सुविधा आणि अगदीच वॉटर सप्लाय त्यांच्या माध्यमातून कायमस्वरूपी होतच असतं आणि आज त्यांची प्रामुख्याने उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. खूप खूप आभार दादा, वेलकम. आपलं देखील सरचे स्वागत. आणि त्याचप्रमाणे मी विनंती करेन आमचे सन्माननीय जयेंद्रजी मडवी साहेब, आपण देखील या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. अगदीच आग्रहाची विनंती तुम्हाला आम्ही करतोय, आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण येऊन स्थानपन्न व्हा. उत्कर्ष मित्रमंडळाचे जर आपण पाहिले तर ज्येष्ठ सभासद आपल्याला पाहायला मिळतात आमचे जयेंद्रजी मडवी साहेब. वळूया मॅचकडे. गोलंदाजी मार्कवरती संग्राम रनावरे आपल्या स्पेलमधील तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू. आता मात्र अगदीच एकदा बॅड होते टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या 14. 14 ऑन स्कोरबोर्ड. स्ट्रायकर एंडला बॅटर धनेश. अगदीच बऱ्याच कालावधीनंतर मात्र ही स्ट्राईक मिळाली आहे, परंतु आता मात्र हात खुले करावे लागतील. पहिल्या इनिंगमध्ये जर आपण पाहिलं ना तर वैभव दादा माझ्या माहितीप्रमाणे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मात्र किल्ला लढवत होता, परंतु आता धनेशला मात्र नक्कीच बॅटिंग करायचे. यावेळेस वी शेपमध्ये सरळ बॅटने अगदीच वैभव त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट होते. टीमच्या टोटलमध्ये ॲड होईल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 15 या आकड्यावरती. 15 ऑन स्कोरबोर्ड. 15 धावा. प्रत्येक चेंडूवरती मात्र नक्कीच टीमचं टोटल हे पुढे सरकतंय. वाशी रॉयल्सचा संघ नक्कीच 48 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळणार.
आणि चांगली बाब आहे. अगदीच वाशी रॉयल्सच्या संघाने अगदी टॉस जिंकून पहिल्या इनिंगमध्ये गोलंदाजी केली, परंतु आता बॅटिंग करायची. यावेळेस राखले फुल टॉस, अगदीच सरळ रेषेत क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुन्हा एकदा येत आहेत. एक धाव तर कंप्लीट. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 16 या आकड्यावरती. अगदीच गोलंदाज संग्राम रानवरे जर आपण पाहिले तर नईंबे परिसरातील ऐतिहासिक असं हे स्टेडियम डी.वाय. पाटील या स्टेडियम मध्ये अगदीच लेदर बॉल क्रिकेट देखील उत्तमरित्या खेळलं जातं संग्रामच्या माध्यमातून. हावेचा हा बॉल त्यावरती येणारी हीच ती सिंगल महत्वाची राहील वाशी रॉयल्स या संघासाठी. 17 धावा. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. नील आपल्याला पाहायला मिळते स्ट्रायकर एंडला. गोलंदाजी मार्क वरती संग्राम एक्सपिरियन्स खेळाडू, युवा टॅलेंटेड. यावेळेस फुल टॉस घेण्याचा प्रयत्न, परंतु आता त्यावरती मिळते ती म्हणजे फक्त आणि फक्त सिंगल. म्हणजे या षटकातील पहिल्या 5 चेंडूवरती फक्त 5 सिंगल आल्यात. अगदी वाशी रॉयल्सच्या संघाच्या खात्यामध्ये त्या ऍड देखील होत्यात. म्हणजे टीमची धावसंख्या 18. शेवटचे 1 बॉल अजूनही शिल्लक आहे. अंतिमचा चेंडू. शेवटचा बॉल शॅकरेंडला नील. शेवटचा बॉल तो देखील अगदीच बंदुकीमधून ज्या प्रकारे गोळी निघते ना त्या प्रकारचा हा बॉल अगदीच संग्रामच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. तो देखील येथे डॉट. पहिल्या 3 षटकांचा खेळ देखील या ठिकाणी संपन्न झाला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 18 या आकड्यावरती. येणारे चेंडू असतील 12 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असेल ती म्हणजे 15च्या सरासरीने 30 या धावसंख्येची. 12 चेंडू आणि 30 धावा. 30 धावा आणि 12 चेंडू. प्रत्येक चेंडूवरती मात्र आता नक्कीच प्रहार करणं खूप गरजेचं असेल. उत्कर्ष मित्रमंडळाची स्पर्धा अगदीच दिवा नगरी आणि या दिवा नगरीतील सगळ्यात मोठी स्पर्धा आपल्या भेटीला आल्या. आज आपण पाहिलं तर गुरुवारचा दिवस आणि आज या गुरुवारच्या दिवशी जर आपण पाहिलं तर क्रिकेटचा अविस्मरणीय क्षण आपल्याला अनुभवायला मिळतोय. चला विनंती असेल स्पीडअप करून घ्या कारण की जर आपण पाहिलं तर ही स्पर्धा अगदी सलग 2 दिवस आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि याच स्पर्धेची एक वेगळं आयोजन आज नईंबे पंचक्रोशी जर आपण पाहिले तर एक विकसित असं शहर आहे आणि आज याच नईंबे पंचक्रोशीतील सगळ्यात मोठी मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. उत्कर्ष दिवा मित्रमंडळाचं हेच हे आयोजन. वळी या मॅचकडे. स्ट्रायकर एंडला बॅट्समन धनेश आणि गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय मोनिश पाटील, यंग टॅलेंटेड खेळाडू ज्याने बेलापूरच्या स्पर्धेमध्ये अगदीच मॅन ऑफ द मॅचचं देखील किताब घेतलं. चांगला बॉलर देखील आहे, अगदीच चांगला खेळाडू देखील आहे. तितकाच चांगला प्रयत्न नक्कीच टीमला पुढे आणण्याचा त्याचा राहिला गोलंदाजच्या जोरावरती. पहिलाच बॉल अगदीच अकूट टप्प्याचा राहिला परंतु त्यावरती एक्स्ट्रा कव्हरला मिळतील तब्बल 6 धावा आणि या षटकाराने टीमचं टोटल बऱ्याच कालावधीनंतर मात्र पुढे सरकत असताना पाहायला मिळते ते म्हणजे 24 या आकड्यावरती 24 धावा. चला चेंडू पुरवायचा विनंती आहे. चोवीस धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही जर आपण पाहिलं तर 24 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. टीम वाशी रॉयल्स या संघाला मॅच अजूनही ऑन आहे. अगदीच आपण पाहिले तर आमचे यशदादा पाटील काही ना काहीतरी मात्र नक्कीच कानमंत्र देतील आपल्या प्रत्येक खेळाडूला. आज ते देखील दुखापतग्रस्त अवस्थेमध्ये आहे परंतु आज जर आपण पाहिलं तर कुठे ना कुठेतरी मात्र नक्कीच सामन्यामध्ये खेळण्याची संधी मिळत नाहीये परंतु आपला एक्सपिरियन्स आपला अनुभव शेअर करतील.
टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 24. आणि आज आपण पाहिले तर आमचे भूषणदादा मडवी त्यांच्या देखील आम्ही सरचे स्वागत करतोय. क्रिकेटचे अशील चाहते आणि त्याचप्रमाणे 30+ बचे अगदीच 30+ बचे दिवा कोळीवाडातील अप्रतिम खेळाडू. यावेळेस फटका फसलाय, झेल खाली क्षेत्ररक्षक, विकेट्स होते पतन. धनेशला आता या मोमेंटला मैदान हे सोडावं लागेल. सलामीला आल्यानंतर अगदीच एकतर्फी किल्ला लढवण्याचा हाच प्रयत्न धनेशच्या माध्यमातून राहिला, परंतु आता प्रयत्नामध्ये अपयशी राहतोय. कुठे ना कुठेतरी मात्र आता माघार घ्यावी लागेल. विकेट आले टीम वाशी रॉयल्स या संघाची, अगदी जवळजवळ 5वी आणि 5 गडी बाद झाले टीम वाशी रॉयल्स या संघाचे. आणि टीमचं टोटल आपल्याला पाहायला मिळतंय फक्त आणि फक्त 24. टीमची धावसंख्या आतापर्यंत 5 गडी बाद 24. यावेळी आल्या आल्या मात्र नक्कीच चेंडूला अगदीच खेळून काढले डीप मध्ये. त्या ठिकाणी थोडीशी नैसर्गिक आपत्ती असल्या कारणामुळे मात्र मिळेल ती म्हणजे एक तब्बल 2 धावा. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 26 या आकड्यावरती. 26 धावा. आमच्या सोबत आमचे हितेश दादा अगदीच त्यांचं देखील सहकार्य असेल. यावेळेस मोठा फटका, झेल खाली क्षेत्ररक्षक, चुकी मात्र कुठलीच करणार नाहीये. विकेट्स होते पतन. अजून एक गडी बाद होईल टीम वाशी रॉयल्स या संघाचा. निषाद बॅक टू द डगआउट. या ओव्हरमध्ये जवळजवळ एक षटकार तर नक्कीच खाल्ला मोनिशने, परंतु 2 विकेट देखील संपादित केले. चांगलं कमबॅक. शेवटचे 2 बॉल, अंतिमचे 2 चेंडू अजून शिल्लक आहे. आणि या इनिंग मध्ये जर आपण पाहिले तर जवळजवळ 8 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 22 या धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. टीमचं टोटल आतापर्यंत 26. न्यू बॅटर एंटर झालाय वीरू. गोलंदाजी मार्क वरती मोनिश. चांगलं कमबॅक करून देण्याचा हाच प्रयत्न. यावेळेस अलॉंग द ग्रास चेंडूला मात्र ऑन साइडला खेळून काढलाय. मिड विकेटला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक दैन्यात आहेत, फीड करतात. एक धाव तर कंप्लीट होते. टीमची धावसंख्या देखील 27 या आकड्यावरती येणे. प्रत्येक चेंडूवरती समीकरण बदलते. अंतिमचा बॉल अजूनही शिल्लक आहे. वाशी रॉयल्स हा संघ मैदानाच्या आतमधून झगडतोय, प्रयत्न करतोय आणि त्या प्रयत्नामध्ये मात्र नक्कीच पुढे येत असताना पाहायला मिळेल, परंतु आता दिपेशच्या माध्यमातून थोडासा मात्र नक्कीच स्वतःला सावरावा लागेल. परंतु 2 धावा तर काय घडेल काय बिघडेल, परंतु आता ज्या ठिकाणी फक्त 2 धावा होत्या त्या ठिकाणी आता मात्र पंचांचा इशारा काय येईल. जवळजवळ 4 धावा मात्र मिळत असताना पाहायला मिळतंय. म्हणजे जरी अंपायर आत्ताच्या धावा किती असणार आहेत? 3 आहेत.
अंपायर आता जे 4 धावा असतील. येस थँक्यू. म्हणजे टीमचं टोटल 31 31 या आकड्यावरती आणि जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 17 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 6 चेंडू आणि 17 धावा. थोडंसं खतऱ्याचं वातावरण आहे दोन्ही टीमसाठी. एका बाजूला वाशी रॉयल्स आणि दुसऱ्या बाजूला उत्कर्ष दिवा. अगदीच आपण पाहिलं तर खेळपट्टी ही पोषक राहील बॅटरसाठी देखील आणि गोलंदाजासाठी देखील. परंतु आता शेवटचे 7 चेंडू आहेत. थोडंसं मात्र नक्कीच विजयाच्या उंबरठ्यावरती येण्याचा हाच प्रयत्न आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 17 धावा. 17 धावा आणि 6 चेंडू. मॅच अजूनही ऑन आहे दोन्ही संघासाठी. वाशी रॉयल्सच्या संघाला मात्र प्रयत्न करावा लागले या 17 धावा कंपल्सरी काढण्यासाठी. परंतु उत्कर्ष दिवा हा संघ मात्र प्रयत्न करेल या 17 धावा डिफेंड करण्यासाठी. उत्कर्ष दिवा मित्रमंडळाचं हेच आयोजन. अंतिमचं षटक विराज. पहिलाच बॉल. वॉर्निंग बेल देत असताना मी कॅप्टन आहे, मी संघाला मात्र लीड करेन आणि मी लीड करत असताना शेवटच्या षटकापर्यंत आणि अंतिमच्या चेंडूपर्यंत मात्र मी कडवी झुंज देईल. अगदीच पहिला चेंडू येतोय डॉट. शेवटचं षटक. कॅप्टन राईट ओव्हर द विकेट. अकूट टप्प्याचा बॉल हा देखील येतोय डॉट. परंतु पंचांचा इशारा येतोय येस इट इज वाईड. बऱ्याच कालावधीनंतर दुसऱ्या इनिंग मधील ही पहिली अवांतर धाव आपल्याला पाहायला मिळते आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 32. यावेळेस फटका फसलाय. फॉलो थ्रू मध्ये स्वतः झेल खाली गोलंदाज येतोय आणि कॅप्टनने मात्र कॅच कॅरी केली. विकेट्स होते पतन. गडी बाद होईल टीम वाशी रॉयल्स या संघाचा. जवळजवळ 7 आणि 7 गडी बाद. टीमची धावसंख्या 32. येणारे चेंडू असतील जवळजवळ 4 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे ती म्हणजे 16. 4 चेंडू आणि 16 धावा. 16 धावा आणि 4 चेंडू. क्रिकेटचं अविस्मरणीय वातावरण. क्रिकेटचा अविस्मरणीय सामना. उत्कर्ष दिवा मित्रमंडळाची हीच स्पर्धा आणि या सकाळच्या सत्रातील पहिली मॅच. एका बाजूला वाशी रॉयल्स संघ आणि दुसऱ्या बाजूला उत्कर्ष दिवा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर एंटर झालाय प्रणव. 4 चेंडू आणि 16 धावा. 16 धावा आणि 4 चेंडू. प्रत्येक चेंडू हा महत्वाचा आहे. प्रत्येक धाव ही महत्वाची आहे. प्रत्येक मोठा फटका टीम वाशी रॉयल्सच्या संघाचा आत्मविश्वास सेल्फ कॉन्फिडन्स हे उच्च दर्जाचं करेल. परंतु उत्कर्ष दिवा संघ कॅप्टनच्या हातामध्ये चेंडू आहे. यावेळेस पुढे येऊन मात्र नक्कीच फुल टॉस घेतली. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक संग्राम फील्ड करतात. एक धाव तर कंप्लीट होते. टीमची देखील धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 33. 33 या आकड्यावरती शेवटचे 3 बॉल अजूनही करायचे ते म्हणजे 15. 3 चेंडू आणि 15 धावा. 15 धावा आणि 3 चेंडू. राईट ओव्हर द विकेट. यावेळेस अकूट टप्प्याचा बॉल ऑन साइडला दणदणीत लॉंग ऑफला क्लिअर करत असताना बॅटर जर आपण पाहिलं तर विरूच्या बॅटपने येतोय हा क्रॅकिंग षटकार आणि या षटकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 39. आणि आता येणारे चेंडू असतील 2 आणि जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 2 चेंडू आणि 9 धावा. 9 धावा आणि 2 चेंडू. अगदी जिद्दीचा प्रवास आहे आणि जिद्दीच्या प्रवासात शांतता आणि संयम ठेवणं भरपूर महत्वाचं असतं आणि तोच काळ तीच वेळ ओळखली आणि आता हात खुले केलेत आणि कॅप्टन वरती तीव्र हल्ला चढवला. शेवटचे 2 बॉल आणि शेवटचे 2 बॉल. गॅप आहे. गॅप भरपूर मोठा आहे. क्षेत्ररक्षक दीपेश येत आहेत. 1 धाव तर कंप्लीट होते. थ्रो येईल आणि त्यावरती मात्र या 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. चांगला रनिंग बिटवीन द विकेट. शेवटचा 1 बॉल अजूनही शिल्लक आहे आणि आता जिंकण्यासाठी जवळजवळ 7 धावा. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. अगदीच आपण पाहिलं ना तर सीमालगत उभे असलेले प्रेक्षक खेळाडू ते देखील या सामन्याचा उत्साह घेतात, या सामन्याचा आनंद घेतात कारण की मॅच ही शेवटच्या चेंडूपर्यंत गेली आहे. 1 चेंडू
आणि 7 धावा कंपल्सरी चेस. एक महत्वाचा बॉल अगदीच राहील कॅप्टनच्या माध्यमातून, परंतु बॅटर्स कशा पद्धतीने प्रहार करणार आहे ते देखील पाहावं लागेल. शेवटचा बॉल करायचे 7. अंतिमचा चेंडू राईट टर्म ओव्हर द विकेट. विराज फिंगर स्क्रोल केले अंतिमच्या बॉल वरती. घणाघाती प्रहार अगदी जाता जाता मात्र मन अगदी प्रफुल्ल करून जात असताना हा येतोय बॅटर्सच्या माध्यमातून षटकार. हार्डलक बॅडलक टीम वाशी रॉयल्स, खूप चांगला परफॉर्मन्स तुमच्या माध्यमातून तुम्ही दिलात. शेवटच्या चेंडू पर्यंत मात्र अगदीच बॅटरने चांगलं सहकार्य केलं, परंतु अगदीच उत्कर्ष दिवा या संघाचं नक्कीच आपण कौतुक करणार आहोत. खूप साऱ्या शुभेच्छा नेक्स्ट मॅच साठी. तर टीम गावदेवी राबाडा, आपण नक्कीच डगआउट मध्ये विराजमान व्हायचंय. आपल्याच डगआउट त्या ठिकाणी व्यासपीठाच्या अगदी समोर ठेवण्यात आले, तर आपण त्या डगआउट मध्ये जाऊन विराजमान व्हायचं आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपल्यापर्यंत या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट आपल्यापर्यंत नक्कीच तो कळवला जाईल. परंतु शुभेच्छा देऊया आपण दोन्ही टीमला. अर्थातच नवसाती दिवा आणि गावदेवी राबाडा या दोन्ही संघाला आपण देऊया शुभेच्छा. आणि उत्कर्ष दिवा टीम आपणास देखील नेक्स्ट मॅच साठी असतील शुभेच्छा. आणि जशी नेक्स्ट मॅचला सुरुवात होईल तसं आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील आणि या आजच्या दिवसातील पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट राहुल साळवी ठरतो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात राहुल साळवीसाठी. या आपण राहुल दादा आमच्या मुख्य व्यासपीठातून तुम्हाला मॅन ऑफ द मॅच ची ही ट्रॉफी देऊन सन्मानित केले जाईल. मी सन्माननीय संदीपजी मडवी साहेबांना विनंती करेन की आपला पवित्र शुभास्ते आपण पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी मात्र नक्कीच सन्मानित करायचं. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहुल साळवी आपल्याला पाहायला